हॅलो मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत चिकन बिर्याणी। आता चिकन बिर्याणी बनवायची म्हणजे भरपूर सारी तयारी येते, भरपूर त्याच्यामध्ये जिन्नस लागतात। खडे मसाले, साधे मसाले, दही लागते, अजून काही कलर लागतात, तांदूळ बासमतीच लागतोय। तर मी काय काय वापरते हे मी थोडक्यात दाखवणार आहे। सगळ्यात आधी लागणारं महत्त्वाचं साहित्य म्हणजे बासमती तांदूळ। 3 ते 4 प्रकारचे बासमती तांदूळ मार्केटमध्ये मिळतात। दावत मिळतं, साधे मिळतात, तर तुम्ही कुठलाही वापरू शकता, सगळेच छान असतात। फक्त तांदूळ जुना हवा म्हणजे मोकळा होतो शिजल्यानंतर, नवीन असेल तर थोडा चिकट राहतो। तर तांदळाला मी स्वच्छ धुवून एक साईडला ठेवलेलं आहे आणि बिर्याणीसाठी काय साहित्य लागतं हे मी तुम्हाला दाखवते। तर 3 ते 4 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याची एक पेस्ट आपल्या नेहमीच्या अंदाजानुसार। मीठ आहे, तांबडं तिखट आहे, घरगुती वापर आपलं आहे, ते मी चिकनला मॅरिनेट करताना वापरणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 ते 4 मध्यम आकाराचे टोमॅटो मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत। आता इथे बघा तांदूळ मी भिजवून ठेवलेला आहे। आपण तयारी करण्याच्या आधी 10 मिनिटं तांदूळ भिजत ठेवायचा, म्हणजे तांदूळ अजूनच मोकळा होतो। जुना असेल तर उत्तमच, पण नवीन असेल तर आधीच भिजवून ठेवलात तर बरं पडेल। आता 1 लिंबू घेतलेला आहे, पाणी गरम करत ठेवलेलं आहे। अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो चिकन हे मी माप घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये तुम्ही काळं मिरी, लवंग, दालचिनी आणि तमालपत्र हे सगळं टाकू शकता, पण मी फक्त लवंगा वापरलेल्या आहेत। ते यासाठी की लहान मुलं आहेत तर त्यांना खाताना काळी मिरीचा थोडा झणका जाणवतो, तर ते मी स्किप केलेलं आहे, तुम्ही टाकू शकता। आता बघा या पाण्याला उकळी आली की छान मी त्याच्यामध्ये सगळा तांदूळ जो आहे तो मिक्स करणार आहे। आता या तांदळाला शिजवण्यासाठी जे मी पाणी वापरलेलं आहे ते तिपटीच्या प्रमाणात आहे। जो तांदूळ आपण घेतलेला आहे ज्या भांड्याने त्याच्या 3 पटीने पाणी घेतलेलं आहे। आता हे पाणी छान उकळलं आणि तांदूळ 70% शिजला की आपण गॅस बंद करून तांदूळ मोकळा करणार आहोत। मी परातीमध्ये मोकळा करत आहे, तुम्हाला मी नंतर ॲड करताना ते दाखवीनच की कितपत मी शिजवून घेतलेला आहे तांदूळ। तर आता मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये चिकन शिजवायचं आहे आणि ते छान गरम करत ठेवलं आहे। तोपर्यंत आपण चिकन 2 ते 3 वेळा असं स्वच्छ करून घेऊया आणि ते मिठाच्या पाण्याने धुवूया। आता हळद मिठामध्ये मी ते मिक्स करते आहे, मॅरिनेट करून ठेवूया ना आपण। तर हळद, मीठ, ओला मसाला जो आपण वाटून घेतला आहे तो, आणि त्याच्यामध्ये ते पूर्ण मिक्स करून आपण अर्धा तास ठेवायचं आहे। आता त्याच्याबरोबर आपण दही वापरणार आहे, पण आता मॅरिनेशनला आपण नाही वापरणार आहे, नंतर शिजवते वेळी ते कांद्याबरोबर ॲड करणार आहे। आता तांदूळ बघा छान परातीमध्ये मी मोकळा केला आहे आणि जे मला कलर पाहिजे 2, 3 कितीही वापरू शकता, ते मी परातीतच तांदळामध्ये मिक्स करून घेते आहे। काही लोक नंतर वरून ॲड करतात, तेही उत्तम, पण थोडक्या प्रमाणात मला बनवायची आहे। नंतर मी पूर्ण ढवळून घेणार नाही आहे, लेयर एकच लावणार आहे, म्हणून मी आधीच तो कलर त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे। तर इथे बघा मी कांदा टाकून घेतलेला आहे, मस्तपैकी शिजवून घेतलेला आहे। आता कांद्याचं बघा थोडा कांदा आहे ना याच्यातला मी सेपरेट करणार आहे, तो सजावटीसाठी नंतर बिर्याणीला आपण जेव्हा लास्ट दम देतो, वाफेवर ठेवतो ना, त्यावेळेला वरून ॲड करण्यासाठी कांदा मी थोडासा सेपरेट केलेला आहे। तुम्ही वाटल्यास आधी तळून सुद्धा घेऊ शकता। तर याच्यामध्ये मी लाल तिखट, हळद, मीठ आणि मी मार्केटमधला आपला रेडीमेड मिळतो तो मसाला, बिर्याणी मसाला वापरणार आहे। त्याच्यामध्ये सगळंच अगदी परफेक्ट प्रमाणात असतं, तर त्यामुळे मी तो वापरत आहे। तुम्ही घरगुतीसुद्धा बनवून घेऊ शकता। याच्यामध्ये तमालपत्र आहे, म्हणून मी तांदळामध्ये जास्त काही टाकत बसले नाही आहे भात शिजवताना। काळं मिरी आहे, सगळे अख्खे मसाले योग्य प्रमाणात दळलेले आहेत, त्यामुळे हेच मी वापरते आहे। आणि त्याच्यामध्ये ॲड केलं आहे दही। दह्यामुळे छानपैकी ग्रेव्ही एकदम अशी घट्टसर होते आणि ती बिर्याणीसाठी योग्य असते, म्हणून दह्याचा वापर करायचाच। तर आता इथे बघा मी मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन जे आहे त्याला मीठसुद्धा लावलेलं आहे, म्हणून मी सेपरेट मीठ काय ॲड करत नाही आहे। मी माझं जे रोजचं प्रमाण आहे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे। आणि तांदळातसुद्धा मी शिजवताना भाताला मीठ वापरलेलं आहे। आता याच्यामध्ये मी
वापरते आहे काजू. आता काजू हे ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तळूनसुद्धा वरून टाकू शकता बिर्याणीमध्ये, पण मी इथे शिजवताना सुद्धा टाकलेलं आहे, खाताना छान वाटतं. आता एक सेपरेट मी पॅन घेतलेला आहे, याच्यामध्ये अर्धा किलोची बिर्याणी सहज एका लेअरची होते. हा दिसताना लहान दिसतो, पण याच्यामध्ये खूप सारा भात मावतो. तर हे गरम करून घेतलं. याच्यामध्ये मी आता तूप घालणार आहे, थोडंसं चिकनमध्ये वरून टाकलेलं आहे. तर तो चिकनचा लेअर मी याच्यामध्ये असा पसरवून घेणार आहे खालच्या साईडला. तर बघा, याच्यामध्ये इझिली तो चिकनचा जो लेअर आहे तो स्प्रेड करते मी, म्हणजे भांडं असं पसरट आहे हे. आता बघा, हा पूर्ण लेअर मी इथे कवर करून घेणार आहे आणि त्याच्यावरती मग आपण शिजवून घेतलेला, मोकळा केलेला, कलर ॲड केलेला जो राईस आहे तो वरून डायरेक्ट याच्यावरती पसरवणार आहे. आता वेळ आली तांदूळ ॲड करायची. तर हा जो भात मोकळा मस्तपैकी तुम्हाला दिसतो आहे, तो परातीमध्ये मी असा पसरवून ठेवला होता आणि कलर मिक्स केला होता, तर तो मी याच्यामध्ये ॲड करते आहे. आता बघा, हा भात जो आहे तो मी याच्यावरती असा पसरवते आहे. तर तुम्हाला वाटत असेल की पूर्ण सफेद कलरचा आपण पसरवूया, तर तसंही तुम्ही करू शकता आणि वरून राऊंड शेपमध्ये अशी तुम्ही 2-3 कलर वापरू शकता. तर हा बघा, भात मी इथे पसरवून घेतलेला आहे. अगदी 2 भांड्यामध्ये जो भात होता तो पुरेपूर इथे मावलेला आहे. आता हा व्यवस्थित लेअर सेट झाला की याच्यावरती आपण टाकणार आहोत तळलेला कांदा. तर हा काठोनकाठ अगदी लेअर मी पसरवते आणि मग सगळं जे वरून ॲड करायचं आहे ते त्याच्यामध्ये लावून घेते. तर आता ऑलमोस्ट आपला राईस जो आहे तो पसरवून झालेला आहे आणि कलर मी अशा पद्धतीने मिक्स केला आहे जेणेकरून बिर्याणी पूर्ण फोडली की लवकर खराब होते, म्हणून मी जसं लागेल तसं एक साईडने काढून घेते. त्यासाठी मी हा आधीच भात मिक्स करून घेतलेला आहे कलरचा. तुम्ही नंतरही वरून टाकू शकता, ठीक आहे. आणि हा तळलेला कांदा जो आहे, काजू जे आहेत मी आधीच सेपरेट करून ठेवले होते ते त्याच्यामध्ये अशा पद्धतीने मी वरूनसुद्धा लावून घेत आहे. आता ही पुदिन्याची पानं आहेत तीसुद्धा याच्यामध्ये मी ॲड करते आहे, ठीक आहे. ही पुदिन्याची पानं ऑप्शनल आहेत, तुम्ही कोथिंबीर पुदिना तुमच्या आवडीनुसार जसं पाहिजे तसं वापरू शकता. काही जण खूप टाकतात, मी थोडं प्रमाणात टाकते. काही जणांना खायला आवडतं, काही जणांना खायला आवडत नाही. म्हणून आता लास्ट स्टेज आहे ती म्हणजे त्याला कवर करून घ्यायची, म्हणजे झाकण लावायची. काही जण पिठाचा लेअर लावतात इथे गॅपमधून वाफ बाहेर जाऊ नये म्हणून. आपलं भांडं एकदम परफेक्ट आहे बिर्याणीसाठी, त्यामुळे तसं काही करण्याची गरज मला वाटली नाही. तुम्ही लावू शकता पीठ किंवा फॉईल पेपर वगैरे. तर हे बघा, 10 मिनटं वाफ दिल्यानंतर एकदम छान अशी फुलून आलेली बिर्याणी तुम्हाला बघायला मिळत असेल. त्याच्यावरती आता मी गार्निशिंगसाठी म्हणून एक ड्रमस्टिक आणि 2 चॉप केलेले स्लाइस टोमॅटोचे ते मी लावलेले आहेत. पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही लावायलाच पाहिजे असं काही नाही. दिसायला छान दिसतं म्हणून मी तसं केलेलं आहे. आता बघा कसं एक साईडने व्यवस्थित मी चिकनचा लेयर आहे तो सेपरेट केलेला आहे आणि अशा पद्धतीने सर्व केलेलं आहे. अशा पद्धतीने चिकन